सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर ज्योती चिंचणीकर यांच्या मंत्रोत्तम नाना या कादंबरीवर आधारित सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित नानासाहेब फडणवीस ही लेखमाला. तर कालच्या पुढे सुरू करते. एक दिवस नाना नोंद कचेरीत सहज बसले असताना एक फाटक्या कपड्यात बरेच दिवस अन्न न मिळाल्याने खंगलेला चेहरा, डोळे खोल गेलेला माणूस कचेरीत आला आणि तिथल्या लेखनिसाला लाचार स्वरात म्हणाला, इथं जेवण मिळतं ना? नानांनी त्याला जवळ बोलावून आपल्या जवळ बसवून घेतलं. प्रेमाने त्याची चौकशी केल्यावर त्यांनी स्वतःचं नाव जगू न्हावी असून गायकवाडांच्या फौजेत हजामतीचं काम करायला गेलो होतो म्हणून सांगितलं. म्हणाला, माझ्यासोबत आणखी एक जण आहे, त्याचं नाव माहीत नाही. जंगलातून पळताना वाटेत डोक्यावर जखम झाली असून हा बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. त्याला पाणी मारून शुद्धीवर आणलं आणि हळूहळू चालवत इथे घेऊन आलो. तो काहीच बोलत नाही, त्याला कशाची शुद्ध नाही. तिकडे त्याला बसवून इथे चौकशीसाठी आलोय. जगूचं जेवण झाल्यावर नाना आणि जगू त्या जखमी माणसाकडे गेले. त्याला पाहताच नाना म्हणाले, अरे हा तर सदोबा, आमचा खूप जुना नोकर आहे. नानांनी सदोबाला आपल्या सोबत नेलं. त्याची शुश्रूषा सुरू केली. डोक्याला मार लागल्यामुळे तो कुणाला ओळखत नव्हता की बोलत नव्हता. रानातून निघताना यशोदाबाई, रखमाबाई आणि सदोबा सोबतच होते असं यशोदाने सांगितलं होतं. सदोबा मिळाल्यामुळे आपली आई ही अशीच मिळेल अशी आशा नानांना वाटू लागली. सदोबाची देखभाल करायला जगूही तिथेच राहिला. दिगेस येऊन नानांना 1 महिना होत आला. मातोश्रींची काही खबर लागेना. आता इथला मुक्काम हलवावा असं त्यांनी ठरवलं. तोच जगू एका माणसाला नानांकडे घेऊन आला. दोघांनी नानांना मुजरा केला. चौकशी केल्यावर तो म्हणाला, मी होळकरांच्या फौजीतला आहे. अब्दालीने लूट तर केलीच, पण बायकांनाही धरून नेलं. तिथल्याच एका माणसाकडून कळलं की त्या बायकांमध्ये नाना फडणवीसांची आई पण आहे. नाना सुन्न होऊन कपाळाला हात लावून बसले. घशाला कोरड पडली. रात्री अंथरुणावर नाना तळमळत होते. विचारांनी डोक्याचा नुसता भुगा झाला होता. आई अब्दालीच्या कैदेत कशी जगत असेल? सात्विकतेची मूर्तिमंत पुतळा असलेली आपली आई, तिच्या लहानपणापासूनच्या आठवणी त्यांच्या डोळ्यात फेर धरू लागल्या. विचारांती त्यांच्या लक्षात आलं, पेशव्यांचे वकील दामोदरपंत हिंगणे दिल्लीत आहेत. त्यांच्याकडून व्यवस्थित माहिती मिळेल या उद्देशाने त्यांनी पत्रात मातोश्रींचा अब्दालीकडे शोध घेण्यासाठी विनंती केली. पानिपतच्या सैन्याच्या सहाय्यार्थ निघालेले श्रीमंत नानासाहेब पेशवे नर्मदेपर्यंत आले. तोच पानिपतची लढाई बिघडल्याची आणि मराठ्यांची वाताहत झाल्याची बातमी त्यांच्या कानी आली. 2 मोती गळाले, 27 मोहरा सांडल्या. रुपये खुर्दचा हिशोबच नाही. लक्ष्मणासारखा पाठीराखा भाऊ गर्दीत नाहीसा झाला. पराक्रमी पुत्र शत्रूच्या गोळीला बळी पडला. ऐकून नानासाहेबांना ब्रह्मांड आठवलं. मागे फिरून पेशव्यांनी बऱ्हाणपुरात मुक्काम ठोकला. नाना फडणवीसास कळल्यावर ते नानासाहेब पेशव्यांच्या भेटीस त्यांच्या वाड्यावर आले. हुजऱ्याने श्रीमंतांना वर्दी दिली. लगेच नानासाहेब बाहेर आले. नानांनी त्यांना मुजरा केला. दोघांचेही गळे भरून आल्याने दोघांनाही बोलवेना. थोडं सावरल्यावर श्रीमंतांनी विचारलं, मातोश्रींचा काही पत्ता लागला का? अगदी दुखत्या रगेवरच हात ठेवला गेला. नानांना हुंदका आवरेना. नंतर मातोश्री अब्दालीकडे असल्याचं सांगितलं. नाना थोडे सावरल्यावर श्रीमंत म्हणाले, रणांगणात नेमकं काय झालं ते ऐकायचं आहे. नाना सांगू लागले, दुपारी विश्वासरावांना गोळी लागून अंबारीतच पडले आणि तेव्हापासून युद्धाचा रंग बदलला. बरेच दिवसांपासून अर्धपोटी असलेले आपले सैनिक विश्वासराव पडण्याचं ऐकताच त्यांचे मनोधैर्य खचले. सगळीकडे गोंधळ उडाला. घाबरून एक जण पळ काढू लागला. खुद्द सरदार पळताना पाहून सैनिक कसे लढणार?
भाऊ काका सर्वांना थांबवण्याची पराकाष्ठा करत होते, पण त्यांचा आवाज कुणाच्या कानी पडत नव्हता. आपल्या सगळ्या सैन्याची वाताहात पाहून गिलच्यांना जोर चढला. नाना पुढे म्हणाले, मी भाऊंच्या मागेच उभा होतो. भाऊ म्हणाले, बाळ तू आता मागे फिर. होळकरांना बायका मुलांना दिल्लीकडे नेण्यास सांगितलंय, त्यांच्याबरोबर जा. पण आपण, ते म्हणाले, मी असं अपयशी तोंड घेऊन माघारी येणार नाही. आहे त्या फौजेनिशी गिलच्यांवर तुटून पडतो. विजयी झालो तर ठीक, नाहीतर नानासाहेबांना माझा अखेरचा प्रणाम सांग. तू आता लगेच इथून निघ. एवढं सांगून घोड्याला टाच मारून गिलच्यांवर भाऊसाहेब धावून गेले. त्यांना एकटं पाहून असंख्य गिलच्यांनी त्यांच्या भोवती गराडा घातला. ते पाहून डोळे पुसत मी एकटाच आपल्या तळाकडे आलो. तोवर स्त्रिया मुलांना घेऊन होळकरांचं पथक निघून गेलेलं होतं. 5-7 जणांबरोबर आम्ही दिल्लीकडे निघालो. लूटमार करणाऱ्यांना जोर आला, पळणाऱ्यांना गिलचे लुटत होते. 8-10 गिलचे आमच्या मार्गावर आले. आमच्यातल्या 3घांना ठार केलं. आम्ही 4घे सुटलो. जवळ होतं नव्हतं ते आणि आमची घोडी सुद्धा लुटली. आम्ही तसेच पळत निघालो. तोच पुढे आणखी लुटारू आले. मी उंच गवत होतो तिथे लपलो. बाकीचे 3घेही असेच लपले. तरी त्यांना आम्ही दिसलोच. त्याने आमच्या अंगावरचे कपडे काढून घेतले. ते ठार करणार तोच त्यांच्यातल्या एकाच्या मनात कशी काय दया आली देव जाणे. मला दुबळा अशक्त पाहून सोडून दिलं. बाकीच्या 3घांना पकडून नेलं. एकटाच दिशाहीन पळत होतो. 2 दिवसांपासून पोटात अन्न नव्हतं. तशाच अवस्थेत कुठल्याशा गावाजवळ आलो. नाना फडणवीस नानासाहेबांना आपली दुःखद कहाणी सांगत पुढे म्हणाले, असाच उपाशी तापाशी एका गावाजवळ आलो. तिथे एका बैराग्यानं भाकरी दिली. पोटात अन्न गेल्यावर झोप लागली. सकाळी शिंदेंच्या फौजेतील 4-5 शिपाई माझ्या उठण्याची वाट पाहत होते. त्यांच्याबरोबर रेवडीस आलो. यशोदा ही अशीच जिग्नीस आली होती. तिला घेऊन दिघेस आलो. श्रीमंतांचा निरोप घेऊन नाना फडणवीस घरी आले. त्या 3-4 दिवसातल्या जीव घेण्या आठवणीने मन प्रक्षुब्ध झालं होतं. तो भेटलेला बैरागी नक्कीच सिद्ध पुरुष असावा की प्रत्यक्ष शंभू महादेवच म्हणा. तो गोसाव्याच्या रूपाने मदतीला आला होता. त्याचा चेहरा तेजस्वी होता. म्हणाला, बेटा हिम्मत नहीं हारना, अभी तुझे बहुत कुछ करना है. तुम्हारे द्वारा मराठा राज्य का भला होना चाहिए. परंतु एकटं पण तुझ्या भाग्यात आहे. त्यांनी ही भविष्यवाणी सांगितली होती की काय? कोण असेल तो गोसावी? का वाचवलं त्यांनी मला? शिंदेंच्या शिपायांशी गाठ घालून स्वतः नाहीसा झाला? हे परमेश्वरा, तुझी लीला अगाध आहे. पानिपतचा प्रभाव नानासाहेब पेशव्यांच्या अगदी जिव्हारी लागला. आपला प्रिय पुत्राचा मृत्यू, भाऊंचं गर्दीत नाहीसं होणं त्यांना सहन झालं नाही. ते शनिवार वाड्यात आल्यापासूनच अंथरूण धरलं त्यांनी. वैद्याचे औषधोपचार चालू होते, पण ताप उतरत नव्हता. ग्लानी उतरली की शोकमग्न होत. जोर चढला की भाऊ भाऊ हाका मारायचे. म्हणायचे, अरे भाऊ, तुझ्यावर माझा विश्वास सोपवला होता, त्याला कुठं सोडलंस? त्यांना हवा पालटण्यासाठी पर्वतीवर आणलं. तेथील मोकळं वातावरण, प्रसन्न हवा, मंदिराचं पवित्र सान्निध्य, श्रीमंतांच्या ज्वरात उतार पडला. भ्रम होण्याचेही प्रमाण कमी झाले. ज्वर नव्हता म्हणून श्रीमंतांनी स्नान केलं. गोपिकाबाईंनी आणलेली लापशी घेतली. तेवढ्यात माधवराव आणि मल्हारराव रास्ते श्रीमंतांच्या भेटीस आले. माधवरावास श्रीमंत म्हणाले, माधवा, फडाकडे लक्ष देत जा. इतरही व्यवहाराची माहिती करून घ्या. होय, नाना फडणवीस आले की रोज फडावर बसत जाईल. ठीक आहे, येतीलच 2-4 दिवसात. त्यांचं मन फार अशांत आहे. त्यांच्या मातोश्रींचा अजून पत्ता लागला नाही. फार चलाख आणि विश्वासू पोरगा आहे. श्रीमंत म्हणाले, मल्हारराव, हा नाना 11-12 वर्षांचा आणि माधव 10 वर्षाचा असेल. त्यावेळी या दोघांची चांगलीच मैत्री होती. नानांचं निरीक्षण अतिशय सूक्ष्म होतं.
वरून ताकभात ओळखतो आणि श्रीमंताने त्यांच्या बाबतीत 3-4 किस्से सांगितले. त्याला तारतम्य एवढं होतं की केव्हा काय बोलावं आणि बोलू नये हे त्याला समजतं. हा मुलगा मोठा होऊन चांगलं नाव कमावणार आहे. भाऊंचंही नाना फडणवीसांवर फार जीव होता. म्हणूनच आग्रहाने आपल्यासोबत पानिपतावर घेऊन गेले. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर माधवराव आणि रास्ते निघून गेले. पानिपतच्या पराभवाचा आघात नानासाहेब पचवू शकले नाहीत. त्यांच्या दुखण्याने पुन्हा उचल खाल्ली. अखेर 16 वर्षांच्या माधवरावांवर राज्याचा भार टाकून श्रीमंतांनी पर्वतीवर देह ठेवला. माधवरावांनी दौलतीचा कारभार सांभाळायला सुरुवात केली आणि नाना आणि त्यांचे काका बाबूराव फडणीशी रुजू झाले. एक दिवस सदोबाची गेलेली स्मृती परत आली. तो नानांना सांगू लागला, आम्ही तुमची आई आणि पत्नी घोड्यावरून पळत असताना गिलच्यांनी आमचा पाठलाग केला. गिलच्यांशी झालेल्या हातघाईत माझ्या डोक्याला जबर वार लागला. तरी अक्काबाई आणि धाकट्याबाईंना शोधण्यासाठी घोड्यावर जाऊ लागलो. तोच अक्काबाई म्हणजे नानांची आई पडलेल्या दिसल्या. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांनी एक वेळ डोळे उघडून क्षीण आवाजात म्हणाल्या, सदोबा, यशोदेला सांभाळ, आणि मान टाकली. त्यांना शेवटचं पाणी पण देता आलं नाही. पण त्यांना असं इथे सोडायचं नाही असं ठरवून अग्नी देण्यासाठी काटक्या गोळा करू लागलो. तोच डोक्याला मार लागला असल्यामुळे मी चक्कर येऊन पडलो. पुढे काय झालं ते मला माहीत नाही. तुझ्या आईला अग्नी पण दिला गेला नाही रे, असं म्हणत सदोबांनी टाहो फोडला. नाना विचार करत होते. आईच्या मरण्याचं दुःख होण्याऐवजी समाधान वाटणारा मुलगा जगात दुसरा कोण असेल. आई अब्दालीच्या कैदेत असल्याचं कळल्यापासून नानांचं चित्त पार ढवळून निघालं होतं. तिची काय अवस्था करतील या विचारानं नानांना रात्र झोप येत नव्हती. तशा स्थितीत मरण येण्यापेक्षा ते भोग भोगण्याआधीच तिला मरण आल्याच्या बातमीनं त्यांना खरोखरच समाधान वाटलं. विधीपूर्वक आईला अग्नी मिळाला नाही. निदान एखाद्या तीर्थक्षेत्री यथासांग उत्तर कार्य तरी करावं असा विचार करून डोक्यात जाऊन मातोश्रीचं उत्तर कार्य करून नाना पुण्यात परतले. इकडे यशोदेनं अंथरूण धरलं. वैद्यांच्या उपचारास यश आलं नाही. पुढे 8च दिवसात यशोदाबाई स्वर्गवासी झाल्या. सुन्न होऊन आपल्याच विचारात नाना बसले असताना त्यांच्या कानात त्या गोसाव्याचे शब्द घुसले, अकेलेपण तेरे भाग्य मिल्खा है. यशोदेचं उत्तराविधीचे 13 दिवस झाले. अजून नाना कचेरीत जायला लागले नव्हते. नानांच्या मातोश्री आणि पत्नींच्या निधनाचे वृत्त कळल्यावर रामशास्त्री त्यांना भेटायला आले. शास्त्रीजी नानांचे सांत्वन करत म्हणाले, नाना, झाल्या गोष्टीला इलाज नाही. दुःख उगाळत बसून स्वतःच्या प्रकृतीची हेळसांड करू नका. नानांना हुंका आला. म्हणाले, शास्त्री बुवा, आईची उत्तरेकडील तीर्थयात्रा पाहायची फार इच्छा होती म्हणून मुद्दाम घेऊन आलो. पण बघा काय होऊन बसलं ते. मंडळी, आता ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद.